आज मी हे सुकं चिकन बनवलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त चमचमीत आणि ज्युसी झालेलं आहे. दिसायला देखील हे भरपूर अप्रतिम वाटते आणि खायला म्हणाल हॉटेलच्या सुकं चिकनला देखील मागे टाकतं. माझ्या घरी बऱ्याच वेळा मी याच पद्धतीने सुकं चिकन बनवते आणि घरच्यांना देखील ते भरपूर आवडतं. आणि मी ज्या पद्धतीने सुकं चिकन बनवते तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सुकं चिकन बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेत आहे. तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. हे वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला शक्यतो जितका पातळ होईल तेवढा चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईस्तोवर आणि कांदा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हा कांदा तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि कांदा छान तळून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही या कांद्याचा रंग बघू शकता. बऱ्यापैकी या कांद्याला हलका असा ब्राऊन रंग आलेला आहे, पण कांदा पूर्णपणे तळला गेला नाही. आपल्याला हा कांदा छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. आणखी थोडा वेळ हा कांदा मी तळून घेतलेला आहे आणि आता तुम्ही या कांद्याचा रंग बघू शकता. छान असा याला सोनेरी रंग आलेला आहे आणि कांदा ना बऱ्यापैकी कुरकुरीत झालेला आहे. आता लगेचच मी गॅसची फ्लेम बंद करत आहे, कारण की आणखी थोडा वेळ मी हा कांदा तेलामध्ये परतत राहिली तर कांद्याला काळसर रंग येऊ शकतो. तळून घेतलेला कांदा लगेचच मी डिशमध्ये काढून घेणार आहे आणि कांदा पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे. सुकं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता सध्या पावसाचे दिवस आहेत तर थोडं कोमट गरम पाण्यामध्ये चिकन व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. यासाठी एक चमचा भरून मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे. दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे. घट्ट दही म्हणजे 2 चमचे दही मी एका कापडामध्ये बांधून घेतलं होतं. त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर हे दही मी यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घातली आहे. एक छोटा चमचा इथे मी गरम मसाला पावडर घेतली आहे. 1 चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर इथे करून घेतली आहे, ती घातली आहे यामध्ये. त्यानंतर घरगुती लाल तिखट आपल्याला 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी चिकन मसाला घातलेला आहे. त्यानंतर या रेसिपीचं सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपण तळून घेतलेल्या कांद्याची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे. त्यानंतर भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या चिकनची चव आणखी वाढण्यासाठी ना यामध्ये आपण कांदा तळून घेतला होता. हे तेल आहे, जवळजवळ 1 टेबलस्पून इतकं तेल मी या चिकनमध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस ना व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच आपल्याला हे सर्व मसाले या चिकनला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने चिकनला हे मसाले लागतील. बघा, मस्त असे हे सर्व मसाले ना या चिकनला छान चोळून घेतलेले आहेत. सर्व बाजूने व्यवस्थित चिकनला मसाले लागले आहेत. आता हे मॅरिनेट केलेल्या चिकनला आपल्याला साधारण 1 तासासाठी तरी बाजूला ठेवायचं आहे. पण जर का तुमच्याकडे जास्त वेळ नाही तर निदान अर्धा तास तरी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. जितकं जास्त वेळ तुम्ही हे चिकन मॅरिनेट कराल तितकीच ह्या सुक्या चिकनची चव खूप छान लागते. मी या भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि याचा मसाल्यांचा जो वास आहे ना खूप सुंदर येत आहे, खूप छान वाटत आहे. पुन्हा ना असं 1 मिनिटासाठी मी हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, भांड्यामध्ये तेल घालायचं आहे. सुकं चिकन बनवाल तेव्हा जे भांडं तुम्ही वापराल ना शक्यतो तो जाड बुडाचं भांडं घ्या, म्हणजे चिकन खाली लागणार नाही. आता या भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी इतकं तेल घातलं आहे. तेल हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही खडे गरम मसाले घालायचे आहे. चिकनचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळे यामध्ये मी जे काही खडे गरम मसाले घेणार आहे ते त्या हिशोबानेच घेणार आहे. 1 हिरवी वेलची घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. स्टारफूल घेतलेला आहे, ते पण मी अर्धा करून घेतलेला आहे. 1 तेजपत्ता घातलेला आहे. अर्धी मसाला वेलची घातली आहे आणि खडे गरम मसाले ना तेलामध्ये हलके असे परतून घ्यायचे आहे. अगदी अर्धा सेकंद
हे तेलामध्ये गरम मसाले परतून घेतले आहे. याचा ना छान असा सुवास दरवळू लागला की यामध्ये आपल्याला आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले चिकन आहे ना, ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. खडे गरम मसाले तेलामध्ये घातल्यानंतर ना आपल्याला गॅसचे फ्लेम अगदी कमी करायचे आहे. जर तेल जास्त गरम झालं असेल तर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण चिकन घालणार आहोत. चिकनला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघितले असेल आजचं हे चिकन बनवण्यासाठी अगदी बेसिक तयारी केलेली आहे. आपल्या घरी जे बेसिक मसाले आहेत त्या मसाल्यांमध्येच आजचं हे आपण सुकं चिकन बनवत आहोत. तरी देखील हॉटेलपेक्षा देखील भारी चवीचं आपलं हे सुकं चिकन होणार आहे. आता हे चिकन घातल्यानंतर बघा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये बिलकुल पाणी न घालताच आपल्याला हे चिकन 2 ते 3 मिनटं तरी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चिकनला सर्व मसाले लावून 1 तासाच्या थोडं वर मी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे छान असे मसाले या चिकनमध्ये मुरले आहेत. आता तेलामध्ये आपण हे चिकन परतवताना इतक्या सुंदर या मसाल्यांचा सुवास दरवळत आहे ना. बघा अजूनही या चिकनमध्ये मी पाणी घातलेलं नाही. आता या भांड्यावरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी हे चिकन मध्यम आचेवर छान वाफवून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाली की लगेचच आपल्याला या भांड्यावरचं झाकण काढायचं आहे आणि एकदा हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पाणी न घालता चिकन मी छान मध्यम आचेवर वाफवून घेतलेलं आहे. ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी थोडं चिकनचं स्टॉक घालत आहे, म्हणजे अळणी पाणी घालत आहे. मी चिकनचा रस्सा बनवण्याआधी मी चिकनचं अळणी पाणी बनवलेलं आहे आणि त्यामधलंच थोडंसं पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं. पण जर का तुम्ही चिकनचं अळणी पाणी वापरणार नसाल तर इथे तुम्ही थोडं गरम पाणी घालायचं आहे. पण चिकनच्या अळणी पाण्यामुळे चिकन सुक्याला आणखी छान चव लागते. यासाठी जर तुम्ही या पद्धतीचं सुकन चिकन बनवणार असाल तर चिकनचा स्टॉक बनवून घ्या आणि त्यातलं थोडंफार पाणी बाजूला करून घ्या. आपण सुकं चिकन बनवत आहोत यासाठी इथे मी जास्त पाणी घातलेलं नाही. जे मी चिकन स्टॉक घेतलेला होता म्हणजे चिकनचं अळणी पाणी घेतलेलं आहे ना, ते साधारण 1 ते 1.5 पेला इतका घेतलेला होता आणि तेवढंच पाणी मी या चिकनमध्ये वापरलेलं आहे. चिकनमध्ये चिकनचं अळणी पाणी घातल्यानंतर आणि व्यवस्थित चिकन परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. चिकन खाली भांड्याला लागू नये यासाठी आपल्याला अधूनमधून चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 20 मिनटं झालेली आहेत. चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. त्याआधी यामध्ये मी आणखी अर्धा चमचा किंवा अर्धा टीस्पून चिकन मसाला घातला आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला भांड्यावर झाकण ठेवायचं आहे. थोडं पाणी घालून आणखी 5 ते 10 मिनटं हे चिकन मी शिजवून घेणार आहे. चिकन पूर्णपणे शिजल्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे चिकन शिजलं आहे. बारीक चिरून घेतलेली यावर कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपलं तयार आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत सुकं चिकन. माझ्या पद्धतीने एकदा असं हे सुकं चिकन बनवून बघा. रेसिपी जरी ही नवीन असली तरी सोपी आहे. अगदी बेसिक साहित्यापासून आपण मस्त असं हॉटेलपेक्षाही भारी चवीचं सुकं चिकन बनवलेलं आहे. गरमागरम सुकं चिकन गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतं. मी ज्या पद्धतीने हे सुकं चिकन बनवते त्या पद्धतीने तुम्ही देखील हे सुकं चिकन बनवून बघा. एकदा काही चिकनची रेसिपी तुम्ही ट्राय कराल अगदी बोटं चाटून पुसून हे सुकं चिकन फस्त कराल याची मला गॅरंटी आहे. तर तुम्ही या आषाढीला नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.